एवढे खेळतील. चला आता मॅच मध्ये बोलणं फार महत्वाचं राहील. टॉप 6 मध्ये जाणारा कुठला संघ ठरेल आजच्या रात्री मधला? गणेश आणि विशाल ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅक मध्ये दीपक. काय चालेल सांगून द्या आताच. नाही तर काय बाबा, लोक चालेल नाही, लोक काय पण चालवतील इथे जरूर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक तयार. यावेळी देखील फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमधून क्षेत्ररक्षक तोटका सरकारला. या सुपर डुपर मेंटस खाओ दिमाग की बत्ती चलाओ. तिथे सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण उतारा पाहायला मिळालं. आणि एक सिंगल आली. संघाचं खातं इथे खुलं झालं गेलंय ते म्हणजेच खंडाळा टीमचं दोदानी. यावेळी देखील कमालीची गोलंदाजी, कमालीची अतिशय चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अगदी विचार जर केला तर गोलंदाज दीपक पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट. अगदी फलंदाज जर पाहिलं दोन्ही ताकदवर आहेत. उडवला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडणार काय नाही. ओ 22 बहा लेग बाईज जरूर लेग बाईचे असून नाही तर काही का ना असं, पण आली नाही त्याला बरं आहे. बॉल टिकायचा बाप्याना, खेळायचा बाप्याना, रन आली लेग बाईची. बाबा असू द्या, कशी असू द्या. पुढचा चेंडू यावेळी देखील हो इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला श्याम कार्यक्रम झाला. उघड्या संघ नागडा जेलानी रातभर हिवाणा मेला. काय सांगायचं आहे, शेवटला कार्यक्रम फिट झाला. 4 मला वाटतं हनुमान जयंती आज बारूड आणलाय, काय केलंय. यावेळी देखील खोलवटा चिनोदा. ओव्हर क्रमांक इथे 1 चा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती 6. कारण अशी गाणी ऐकली का असाच वाटत. भाई बहन सभी को देखने वाला खेल है, सभी को देखने वाला प्रोग्राम है. 60 रुपये 60 रुपये 60 रुपये. भलताच आवाज कळायला लागला तुझी. मग आपण गाणीच लाईस. जाऊया. गोलंदाज आलाय मनोज. ओव्हर क्रमांक 2 ची जबाबदारी मनोजच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. क्वार्टर फायनलची लढत. जो संघ विजयी होईल तो सुपर 6 मध्ये दाखल होईल. मनोज स्ट्राइक एंड वरती विशाल जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहा आताच आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ज्या ज्या सूचना येतात त्या सूचना आम्ही पोहोचवतोय. सुपर 6 हे आपण साखळी पद्धतीनंच खेळवणार आहोत. तिथे लॉस मिस काय पडणार नाही. जो एक्स्ट्रा पोल मधला जो संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय तो पहिल्या रात्रीमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणाऱ्या संघाबरोबर पहिला फायनल फेरीतील पहिला सामना खेळेल. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या रात्रीमधील संघांमध्ये दुसरा फायनल फेरीतला सामना होईल. त्याच्यानंतर चौथ्या आणि 5व्या रात्रीमध्ये निघणाऱ्या रात्रीमधील 2 संघांचे सामना होईल. याची नोंद घ्या. जेवायला तो घरचा ॲड्रेस देऊन ठेवा. मॅच खपली का मग घरी जायच्या आधी तुमच्या घरी येतो.
समस्या सगळी तुम्ही मांडून टाकी तू फक्त गरीजेला एक काम करू एक लिंबू आणजो 5 मिरच्या आणजो मग कसा परत येडल बिडल झोंबाय नको पाहू शकाल इथे मात्र दांडी उकडली गेली आणि फलंदाज मात्र इथे होतो वाद इथेही आली विकेट वक्रतुंड जामरूक एक्स्ट्रा पोलमधला संघ आणि पहिल्या रात्रीमधील विजय संघ तो म्हणजे नवनिर्माण सेना त्याचा गावाचं नाव लोणावळा मग त्या काही सांगायचं तू पहा पहिला फायनल फेरीतील सामन्यात टॉस करण्यासाठी विनंती असेल तर म्हणजे जामरूक ठाकूरवाडी आणि नवनिर्माण सेना लोणावळा आपल्याला मिडनिंगमध्ये टॉससाठी यायचं आहे त्यानंतर दुसरा फायनल फेरीतील सामना होईल SK पंच रन किती आले पंच हा एक ना तू इकडे डोक्याला ताणच नको जाव इकडे कदा सिरियस केस असते सांडला तर सांडला नाही तर फेकला बाहेर नाही आम्हाला फेक जाईल त्याच्यानंतर फायनल फेरीतील सेकंड सामना SK परंदवाडी आणि त्यांना फाईट करेल डिक्सळ पाली तिसरा फायनल फेरीतील सामना रानसई कार्तिक 11 आणि त्यांना फाईट करेल विजय संघ असे फायनल फेरीतील सामने होतील म्हणजे रानसेवाला काल तिथे खोंड्यातून घालेला पण येतं बरोबर चपला यावेळी देखील हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक परत पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचेल आणि तिथे एकच धाव कंप्लीट होईल आता धावा धावपल का भरती 13 मेरा साथ रहेगा बाकी सबका भात रहेगा दाल कौन लाएगा और भाजी कौन खाएगा और सब्जी कौन लाएगा चला दोदानी टीम आपण लगेच मैदान खाली करा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या टीम खंडाळा
लोणावळा आहेत का? यस. चला यांची उठणी लावून घ्या, सॉरी टॉस करून घ्या. चला टॉस करून घ्या. दत्ता आणि दीपक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोरिया धोदानी या संघाच्या माध्यमातून दाखल झालेली आहे. पहिला चेंडू तर श्रेयश डॉट आलाय, निर्धाव चेंडू आलाय. यावेळी देखील फटका सजवलाय, डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय बॉल पर्यंत, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि तिथे यस एक सिंगल आलेली आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आपल्याला खातं खुलं होत असताना पाहायला मिळतं. लोणावळा ऑन द टॉस, चूज द फर्स्ट बॅट. जामरुख वॉचमॅन क्षेत्ररक्षण यस. यावेळेस इथे फटका दमदार आलाय आणि चेंडू मात्र यावेळेस थांबत नाहीये आणि चेंडू मात्र निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर. बरं नेमका आरडायच्याच टायमाला इकडे गोटे सोटे पोटे सगळं जमा होता का काय? आता खोपड्याला जाऊन राहता तिकडे ते दोघं जण तिकडे सध्या माद्या. हाईट फॅक्टर पंचांचा यस पंचांचा असेल, टेन्शन नका घेऊ, इकडे होऊ दे. हाईट फॅक्टर चेक केला जाईल कारण स्पर्धा आपली पारदर्शक आहे, त्यामुळे कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही आहे. आणि पंच तुमचा असेल तर तुम्ही छातीवर बुक्की मारून सांगा, जर टीमचा असेल तर टीमकडे हात करून सांगा, म्हणजे त्यावरती गावठी आणि इंजेक्शन दोन्हीचा वापर करून दिला जाईल. फेअर डिलिव्हरी. चला आता झटक्यात आयुर्वेदिक डॉक्टर आला, खटक्यात आजार दूर केला. काय किती केला तरी केस पेपर फाडणारा तो, देऊन देऊन काय देईल, विक्स 500 एक गोळी खाणे 5 आजार दूर करा. त्यामुळे केस पेपरवाला तो काय त्याला माहिती आहे आवडाच काम आपल्याला जमात आहे. जाऊया. यावेळी देखील खेचून मारलाय, टिचून देखील बॉल थांबत नाही, चेंडू मात्र निघून चला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत लांबलचक षटकार. गड्याची उंची हरली तर काय सांगायचं आहे, मोजून 4.25 फुटाच्या आसपास होई, पण वस्तू आहे का काय आहे भयानक. म्हणून सकाळ झाली, सकाळी पहा चियामध्ये खाली त्यानं खारी, त्याची बॅटिंग भारी, नाव आहे दीपक. 11 झाल्यात, 3ची गरज. यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय आणि ते मास्विनी. अभिनंदन टीम मोरिया धोदानी, टफ अँड हार्डलक टीम खंडाळा. आपण दूरवरचा प्रवास या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. थोडेसे प्रयत्न कमी राहिले, परंतु इथपर्यंतचा प्रवास आपला अतिशय चांगला राहिला. स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम आपण केलं आणि खऱ्या अर्थाने सुपर 6 मध्ये संघ दाखल झालाय. अभिनंदन.